महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान भाजप नगरसेवक सूरज बामणे यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। महाड नगर परिषदेची कुर्ला धरणातून येणारी जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला। या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक सूरज बामणे यांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे जाब विचारण्यासाठी त्यांच्या दालनात प्रवेश केला। यावेळी झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं असून बामणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी संबंधितांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचे तीव्र पडसाद नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उमटले असून बुधवारी सुरू करण्यात आलेले कामबंद आंदोलन गुरुवारीही कायम ठेवण्यात आलं। कार्यालयाबाहेर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी हिंसा नको, संवाद हवा, लोकशाहीत दादागिरी चालणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करा, संबंधित नगरसेवकाचं पद रद्द करा अशा जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला। यावेळी आंदोलकांनी आज मुख्याधिकाऱ्यांवर त्यांच्या कार्यालयातच हल्ला होत असेल तर सामान्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। शासनानं तातडीनं कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, तसंच शासकीय अधिकाऱ्यांवर हात उगारणाऱ्या विरोधात कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। नगर परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर कार्यालयात घुसून झालेल्या कथित हल्ल्यामुळे महाडमध्ये प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दरम्यान मुख्याधिकारी कोळेकर यांनीच मला मारहाण केल्याचा दावा नगरसेवक सूरज बामणे यांनी केलाय। काल नगरसेवक सूरज बामणे व राकेश पाटील आणि एक इसम आले, त्यांना पाणी पुरवठ्यावर चर्चा करायची असे म्हणले ऑफिसमध्ये केबिनमध्ये। मग मी जेवायला जात होतो त्यावेळेस मी येऊन थांबलो आणि त्यांच्याशी चर्चा सुरू झाली। पाणी पुरवठा कुर्ला जलवाहिनी वाहून गेल्यामुळे पाणी पुरवठा टँकरची सोय केलेली आहे, कुर्ला जलवाहिनी नवीन टाकण्याची सुरुवात केलेली आहे। पण ते जलवाहिनी जे गेले वाहून त्याचा इरिगेशनच्या लघु पाटबंधाऱ्याचा दोष नसून तुमचा दोष आहे असं म्हणून मला मारहाण सुरुवात केलेली आणि त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार केलेली आहे। कालचा जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे, कारण अधिकाऱ्यांनी काय कुठले पाईपलाईन वाहून घालवलेले नाही आहे। जी गेली ती गेली। एवढ्या मोठ्या पावसामध्ये दरडी कोसळतात, रस्ते वाहून जातात, सगळं होतं, तरी पण ती जी काय पाईपलाईन गेली ना, आम्ही काम पण युद्ध पातळीवर सुरू केलेलं होतं, तर त्यांनी मारण करायला नाही पाहिजे, जाब विचारावे किंवा तक्रार करायला पाहिजे की बाबा शो काम करत नाहीत किंवा काय करत नाहीत। मारण्याचा अधिकार कोणीही हातामध्ये घेऊ नये आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागतंय। कारण आज जर आपण पाहिलं तर ते आज आहेत आणि उद्या नाहीत, शो बदली होणार। तुम्ही इथले स्थानिक लोक आहेत आणि ते स्थानिक असताना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे किंवा आमच्यासारख्याकडे तक्रार करायला पाहिजे की बस शेट अशी अडचण आहे, हे ऐकत नाहीत किंवा काय आहे हे तर तुम्ही सांगायला पाहिजे। परंतु काय त्यांनी मारझोड केली किंवा काय हे आम्हाला माहिती नाही, परंतु जे झाले ते चुकीचं झालं आणि त्याचं प्रायश्चित त्यांना मागणी एवढंच आहे। काल आमच्या नगरपालिकेमध्ये आमच्या मुख्य अधिकाऱ्यांवर नगरसेवकाने आणि त्यांच्या 2 साथीदारांनी येऊन हल्ला केलेला आहे। तुम्हाला जे पण प्रश्न असतील, जो पण वाद असेल, जे पण हे असतील ते तुम्ही संवादाने सोडवले पाहिजेत, ना की हिंसाने सोडवले पाहिजे। ही पहिली आमची मागणी आहे की आम्ही हिंसा चालवून घेणार नाही। आणि दुसरी मागणी ही आहे की जर मुख्य अधिकारी एक पुरुष असताना ते सेफ नाहीयेत तर आम्ही महिला वर्ग कसे काय सेफ असणार? मग सरकारी नोकरी करावी की नाही महिलांनी, हा प्रश्न आता आमच्या समोर उभा आहे। आम्ही दर 3 वर्षांनी आमची बदली होते, दर 3 वर्षांनी आम्ही नवीन ठिकाणी जातो, आम्ही एकटे राहतो, आमची फॅमिली आमच्या सोबत नसते, तर आमच्या सुरक्षिततेचं काय हे वरील प्रशासनाने आम्हाला सांगावं। जर ते आम्हाला इथे पाठवतात तर त्यांनी आम्हाला आमच्या सुरक्षिततेची सुद्धा तजवीज केली पाहिजे, ही आमची पहिली मागणी। दुसरी मागणी म्हणजे ज्या हल्लेखोरांनी आमच्या मुख्य अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही कोणत्याही कामाला हात लावणार नाही आणि आम्ही कुठल्याही राजकारणी असली म्हणून त्यांची मुजोरी सहन करून घेणार नाही, हा आमचा सर्व कर्मचाऱ्यांचा ठाम मत आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।